शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल, पण कधी शेवटची निवडणूक असेल काय माहित। अजित पवारांचा नाव न घेता शरद पवारांवर निशाणा। अजित पवारांनी आज हद्द ओलांडली। बारामतीकर तुम्हाला जागा दाखवतील भावनिक आवाहनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे आज आणि उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या दौऱ्यावर। सावंतवाडी, कुडाळ, मालवणमध्ये कॉर्नर सभा, तर कणकवलीत राणेंच्या होम ग्राउंडवर जाहीर सभा। उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गात येऊन नेत्यांबद्दल काहीही बोलल्यास सभा उधळून लावू, राणे समर्थकांचा इशारा। तर धमक्यांना घाबरत नाही, ठाकरे गटाचा पलटवार। 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 17 तारखेला सभेला गेलो। मंत्री छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट, तर राजीनामा देऊन उपकार केले नाहीत, जरांगेंचा पलटवार। साताऱ्यातल्या व्याजवाडीतील धोमचा उजवा कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया। पाटबंधारे विभागाने केलेल्या कालव्यांच्या सर्वेक्षणावर संशय। राहुल गांधींची भारत न्याय यात्रा झारखंडमधील धनबादमध्ये। 15 जिल्ह्यात राहुल गांधींच्या स्वागताची तयारी। जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी, श्रीनगरमध्ये बर्फाची चादर। दैनंदिन व्यवहार आणि वाहतुकीवर मोठा परिणाम। उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार। राज्यातल्या तापमानात 4 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता। दक्षिण अमेरिकेतील चिली देशात जंगलाला भीषण आग, आगीत 46 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 1100 पेक्षा जास्त घरं जळून खाक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।